कोपरा बैठकीचं आयोजन चांदापुरीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आलेलं आहे. प्रथमतः चांदापुरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन्ही उमेदवाराचं स्वागत करतो. खरं सांगायचं झालं तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमधून दोन्ही उमेदवारांना पण एकच सांगणं आहे की रामभावानं कामच एवढी केली, त्याच्यामुळे तुम्हाला ही काम करतो ते काम करतो हे सांगणं कोणाचं गरजेचं नाही, कारण कामच एवढं झाल्यामुळं तुम्हाला कमीत कमी 400 मताचा लीड चांदापुरी गावातून मिळणार आहे. आपण जो हा परिसर बघताय, चांदापुरीमध्ये मिनी महाबळेश्वर म्हणून हा परिसर ओळखला जातो. रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून सुशोभीकरण निधी टाकून पूर्ण काम आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून झाले. उन्हाळ्यात कमीत कमी 100-200 लोक इथं बसाय असते. आणि सर याचा इतिहास असा की मिनी महाबळेश्वर म्हणून ह्या परिसराची ओळख आहे. ह्याच्या अगोदर पूर्णपणे इथं हराळी होती, इथं विंचुकाटे साप सुद्धा फिरत होतं, पूर्ण दगड हराळी. रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून हा एवढं मोठं काम झालं, त्याच्यामुळे याचा बी फायदा तुम्हाला 100% होणार आहे. सर दलित वस्तीतले कमीत कमी 90% रोड आमदार रामभाऊ सातपुते यांचे सिमेंट कॉन्क्रीट रोड झाले. गेले 9-10 वर्षाचा निकम वस्ती प्रलंबित प्रश्न होता डीपीचा. डीपी जळाल्यानंतर कमीत कमी त्यांची उभे पिके जळून जात होते. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कानावर घातल्यानंतर 8 लाख रुपये आमदार रामभाऊ सातपुते डीपीला टाकलं आणि तो डीपी आता पूर्णपणे झालेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्या डीपी झाल्यामुळं लोकांची उभी पिके जळून जात होती, ती आता पिके जळणार नाहीत. आनंद कमी असतील, त्यांना माहित आहे की अनेक लोकांकडे गेले, अनेक पुढाऱ्यांकडे गेले, आश्वासन मिळली. मी रामभाऊला सांगितल्यानंतर 2 दिवसात वर्क ऑर्डर काढून त्याचं काम आता 90% पूर्ण झालंय, डीपी बसवून वगैरे. त्याच्यामुळे हा पट्टा आपल्याला पूर्णपणे होणार आहे. दुसरा एक राहिला मोठा प्रश्न, चांदापुरी पिलीव आणि माईसरस रोड. स्वातंत्र्यानंतर अखंडपणे रोड कधीच झाला नव्हता. आमदार रामभाऊ सातपुते यांनी 24 कोटी रुपये या रोडला टाकले. तर दुसरा एक विषय असा आहे की आता समजा माईसरसला चांदापुरी लोकांचं काय काम असेल, पोलीस स्टेशनला जायचं असेल, तहसीलला जायचं असेल, तर चांदापुरीचे लोक गारवडवरून गोरडोळी मार्गे माईसरस जात होती. तर निमगाव पाठी मार्गे माईसरसला जात होती. त्याच्यामुळं फायदा झाला ना, लोकांचा वेळ वाचला. आणि समजा पिलीव शिंगोर्णी पच्चिरीचा जर लोकांनी माईसरसला जायचं असेल तर ती लोक सांगून मार्गे जात होती. काय मग सोडवर सुद्धा शिवराज कुपळे सारखी लोक तिथं जात होती. ही आमदार रामभाऊ सातपुतेमुळे रोड झाल्यामुळे, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शिंगोर्णी बचिरीचा माणूस इथल्या मार्गे माईसरस चालला रोड चांगला झाल्यामुळे. तर चांदापुरी थांबल्यानंतर कोण चहा पिणार आहे, कोण पाण्याची बॉटल घेणार आहे, याचा फायदा म्हणजे चांदापुरीतल्या थेट व्यापारी जे आहे त्यांना फायदा झाला या रामभाऊ सातपुतेनं रोड टाकल्यामुळे. त्याच्यामुळे हितली लोक कशी भारतीय जनता पार्टीला सोडणार नाही. परत दुसरा एक विषय, गारवडवरून येणारा कुसमोड मळवली रोड, त्याला आमदार रामभाऊ सातपुते यांनी 3 कोटी रुपये टाकले आणि त्याचं वाणी वस्तीच्या शाळेपासून त्याचं रोड आता झालेला आहे. 3 कोटी रुपये टाकल्यामुळं पठाण वस्ती आणि चांदापुरी ही बी लोक भारतीय जनता पार्टीला कसलेही सोडत नाही. राहिला आता दुसरा प्रश्न, तिथं धनगर समाजाचं आराध्य दैवत बिरोबा मंदिर आहे शाळेजवळ, मोठी यात्रा असते दरवर्षी. तिथं आमदार रामभाऊ सातपुते यांनी 7 लाख रुपये टाकून सभा मंडप झालेला आहे, ही बी लोकांची सोय झाली. आणि सर आता तुम्ही शिक्षण संस्था चालवता, चांदापुरी
खेडेगाव आहे. तुम्ही आता शाळेवर जर गेला तर खेडेगावात पंचतारांकित शाळा किती आहेत बघा. 3 खोल्या आमदार रामभाऊ सातपुते यांनी दिली आणि एकदम पंचतारांकित शाळा आहेत. आणि आता एक वर्ग खोल्यासाठी मी 11 लाख रुपये जया भाऊ आणि रामभाऊ सातपुते यांच्याकडून मंजूर करून आणले. 11 लाख रुपये त्याचं वर्क ऑर्डर झाली, आता काम होईल. म्हणजे असे सर सांगायचे भरपूर काम आहे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त 214 लोकांना मोफत मध्ये रेशन कार्ड काढून दिले. 214. अनेक रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून कामं झाली. गोरगरिबांचे ऑपरेशन झाले. सांगायला राहिला आमच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न. तिथून एक 200 मीटरवर मुस्लिम दफनभूमी. म्हणजे इथं काय खोटं नाटक काही नाही. माळशिरस तालुक्यात पहिली आरसीसी मध्ये मुस्लिम दफनभूमी असणारी चांदापुरी गाव आहे. त्याच्यामुळे आमचं 99% मुस्लिम समाज भाजपच्या बाजूने उभे राहणार आहे. ही झालं. इथं मारुती मंदिर बी सुशोभीकरण झाले भाऊच्या माध्यमातून. अशी भरपूर सर सांगायचे वेळ पुरणार नाही. त्याच्यामुळं आणि राहिलेली कामं बी म्हणजे प्रलंबित विषय आंबेकर वस्ती असेल, जगदाई वस्ती असेल, सरपंचच्या घराकडे असेल, त्यांना बी एक 20-20 लाख रुपये निधी आता वर्क ऑर्डर होईल इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता. त्यामुळे तुम्हाला कसलीही अडचण नाही. चांदापुरीतून तुम्हाला भरघोस मतदानाचं दान रुपये 100% मिळेल. आणि आपले ज्योतिताई ठोरे पाटील निमगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार व गोरडवाडी पंचायत समिती गणाच्या चांगोनबाई गोरड यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी मी नंबर विनंती करतो. धन्यवाद. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त आपण सगळेजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते मी. तर मी तुमच्याशी पहिल्यांदाच संवाद साधते, त्याच्यामुळे थोडासा सुरुवातीपासूनचा मी तुम्हाला प्रवास आमचा इथे सांगते. तर सुरुवातीला माझ्या मुलाचं शिक्षण मी अकलूजमधून इंग्लिश मीडियम मधून घेत होते. तर कालांतराने आमच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची व्यवस्थित सोय नाहीये. त्याच्यासाठी आम्ही न्यू सेमी इंग्लिश स्कूलची स्थापना 2017 मध्ये कुरुसमध्ये केली. आमचं फक्त एकच ध्येय आहे की फक्त ग्रामीण भागातील मुलं कशा प्रकारे क्लास 1 अधिकारी होतील, मोठे अधिकारी होतील, एवढंच आमचं ध्येय आहे. त्याच्यामुळे आम्ही शिक्षण संस्था चालू केलेली आहे. कमीत कमी फी मध्ये किती चांगल्या प्रकारे आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ग्रामीण भागातील मुलं चांगल्या प्रकारे घडावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो नेहमी. तर आणि 2019 मध्ये विनायक थांबरे सरांना लोकनियुक्त सरपंच म्हणून सगळ्यांनी निवडून दिलेलं होतं. तर त्यानंतर कोविड सारखं जागतिक महासंकट आपल्या पूर्ण जगावरती आलेलं, पूर्ण जग थांबलेलं होतं. थांबरे सर एकही दिवस घरी न बसता त्यांनी पूर्ण कोविड मध्ये गावचा बचाव कशा प्रकारे करता येईल असं त्यांनी बचाव कसा करता येईल याच्या निमित्त ते सारखे कार्यरत होते. तर क्वारंटाईन सेंटर एकमेव खुडूस मध्ये आम्ही तयार केलेलं होतं की जेणेकरून कोविड पासून गावच्या लोकांचा बचाव करण्यासाठी जे बाहेरगावी लोक आहेत, खुडूस मध्ये जे स्थानिक लोक आहेत आणि जे कामानिमित्त बाहेरगावी राहायला आहेत, तर त्यांचं कामानिमित्त ते बाहेरगावी राहिले आहेत, डिरेक्टली त्यांना घरी न पाठवता त्यांनी त्यांची राहायची सोय वगैरे पूर्ण शाळेमध्ये केलेली होती. आणि तिथून मग त्यांचं लसीकरण करण्यात येत होतं, त्यांची तिथे टेस्ट करण्यात येत होती, त्यानंतर डिरेक्टली त्यांना घरी पाठवण्यात येत होतं. अशा प्रकारे तिथे काम केलेलं होतं. अन्नधान्य वाटप मोफत आम्ही केलेलं होतं. सॅनिटायझर यासारख्या मूलभूत गरजा ज्या होत्या त्याचं मोफत वाटप आम्ही कुडूसमध्ये केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मला सुरुवातीपासूनच महिलांसाठी काहीतरी काम करायची इच्छा होती. तर ज्या सुशिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी आपण ज्या महिला सुशिक्षित आहेत पण घरी बसून त्यांना कशा प्रकारे रोजगार निर्माण करता येईल याच्यावरती मी काम करणार आहे आता येत्या काळामध्ये. आणि ज्या महिला थोड्याशा कमी शिकलेल्या आहेत पण त्यांच्या हाताला चव असेल चांगली, शिवणकाम त्या उत्तम प्रकारे करत असतील तर त्यांच्यासाठी आपण काही योजना राबवणार आहोत आणि जेवढ्या योजना आपल्याला आणता येतील तेवढा आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यानंतर भाजपचं सरकार केंद्रातही आहे, राज्यातही आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा निधी इथे कमी पडणार नाहीये.
आपल्याला जेवढी कामं करता येणं शक्य होईल तेवढे आपण करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. आणि आता काही लोक जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून गावागावामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशाने आपल्या गावचा विकास कधी होणं शक्य नाहीये. तर तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की योग्य उमेदवाराला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या. तेच नाही शेवटी सांगते, आणि कमळाला मतदान करा एवढंच सांगते. नमस्कार, थँक्यू. नमस्कार. आज चांदापुरीमध्ये कॉर्नर सभेचे आयोजन केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या भाजपचं काम सांगेल तेवढं खूप कमी आहे. भाजपचं ह्यांनी तर ह्यांचा तुमच्या गावचा विकास सांगितलाच, पण भाजपमध्ये केंद्रात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा आणि शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या सुविधा केलेत. आपल्याला दुष्काळ पडला, दुष्काळासाठी निधी दिला. परत ओला दुष्काळ आला, ओला दुष्काळासाठी निधी दिला. गारपीट झाली, गारपीटसाठी निधी दिला. आता बांधकाम कामगार योजना आहे. लोकांना शिक्षणासाठी पोरांना पैसे देतात, संसारासाठी भांडी देतात. अपघात झाला तर त्याला विमा आहे. अशा बऱ्याच साऱ्या नंतर डॉक्टरचे घरी येऊन चेकिंग करतात. कुणाला काही आजार वगैरे असेल तर त्यांना त्याचं गोळ्या, औषधं, उपचार फ्री करतात. आणि आता सगळ्यात मोठी घोषणा झाली, 35 लाखापर्यंतचा उपचार फ्री करणार आहे सगळे. हे आपल्या देवाभाऊची एवढी मोठी कृपा आहे, एवढं भाजपने काम केले. त्यामुळे का नाही, सगळ्यांनी एकच निश्चय करायचा, आपल्याला फक्त पाहिजे ते कमळ, आणि सगळ्यांनी निवडून द्यायचंय कमळाला. त्यामुळे एवढे बोलून माझे भाषण. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्या तालुक्यामध्ये अशी अवस्था आहे की माळशिरस तालुक्यामध्ये ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन लागलं, जे एकमेकाला रात्रंदिवस शिव्या देत होते, म्हणजे ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र आलेले होते. ते आपल्याला तरी पण समजलं नाही काय की तालुक्याचा विकास कोण करतंय, खरी लोकशाही काय होते. 40-40, 50-50 वर्ष की धनगर मराठा हा सुद्धा वाद लावण्यात आला, नंतर मुस्लिम हिंदू असाही वाद लावण्यात आला, आणि त्या मताच्या जोरावरती आतापर्यंत सरकार हे काम करत होतं. आणि यांची आता तात्पुरती युती नाही झाली. ज्यावेळेस वेगवेगळ्या पतसंस्था बनवल्या गेल्या त्यावेळेस सुद्धा यांनी काही ठराविक रक्कम हातून घ्यायची, आज आंदोलन आहे म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी आंदोलन संपलं. म्हणजे कुठल्या अटीवरती ते आंदोलन मिटत होतं. पण आजकालची तरुण पिढी, जनता हे ओळखून आहे की त्यांना वाटलं की आपण एकत्र आलो म्हणजे तालुक्यामध्ये कुणीही शिल्लक राहणार नाही. पण रामभाऊ सातपुते साहेबांसारखा कार्यकर्ता त्या तालुक्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जन्माला आलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्या हाताखाली आम्ही कार्यकर्ते काम करतो आहोत. कधीही तुम्ही रात्रीच्या 12 वाजता आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर तयार असणार आहोत. आणि कुठलंही जिल्हा परिषद मधलं या गटामधलं काम असू द्या, आतापर्यंत सगळे मिळून काम करायचे. की मराठा धनगर जिल्हा परिषद कधी माहित नव्हती, पंचायत समिती कुणाला माहित नव्हती की या ठिकाणी यायचं, ह्या गटाला मतदान, ह्या गटाचा निवडून आला, आणि निवडून आलेला पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा कारखान्याचा डायरेक्टर असेल, ते फक्त शेवचिवडाच खाऊन येत होता तिथून. लक्षात ठेवा, त्याला काम करायचा कोणताही अधिकार नव्हता. होता कुणाला अधिकार? साधा सरपंच जरी असला, त्या पार्टीचा सरपंच असेल तर त्यांनाही काही अधिकार नव्हते. त्यांचे हात बांधलेले असायचे, त्यांना विकासापासून वंचित ठेवलेलं असायचं. जरी त्यांच्या मनामध्ये काम असेल की बाबा चांगली योजना असेल तर ती काम सुद्धा त्या लोकांपर्यंत पोहोचत नसेल. म्हणजे अशी लोकशाही आपण 40 वर्ष रडत आपण आपल्यावरती अन्याय करत राहिले, आणि आपण त्या जातीमुळे पातीमध्ये अडकत बसलो. हा आमदार आला पाहिजे, त्या जातीचा आमदार आला पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये एकतर आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला कुठली जात पात धर्म आम्ही कधी बघत नाही विद्यार्थ्यांना शिकवताना. त्याच्यामुळे कुठल्याही जातीपातीचा धर्माचा माणूस असेल त्याचं आम्ही काम करणार. नंतर केंद्र शासनाची काही योजना गॅस एजन्सी मार्फत आपण 100 रुपयामध्ये कनेक्शन दिलेलं आहे. याच ठिकाणी जर दुसरं सरकार असतं तर तेही दिलेलं असतं. नंतर लाडकी बहीण योजना आता सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू ठेवलेली आहे. आणि कधी आपल्याला दुष्काळ नदी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर माहिती नव्हता. तालुक्याला दुष्काळ नदी मिळवून देण्याचं काम रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला दिलं गेलेलं आहे. काही जणांचं जळालं असेल पीक, ठराविक जणांचं, पण 100% तालुका दुष्काळ तो निधी मिळवून दिला. नंतर ओला दुष्काळ सुद्धा निधी मिळवून दिला. हे सर्व श्रेय भाजप सरकारचं आहे. नंतर
मोटर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असेल, सोलर मोटर असेल, कमीत कमी 4-5 लाख रुपये प्रत्येक मागेल त्याला सोलर योजना दिली गेली. म्हणजे प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये हे भाजप सरकार देते. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कमळालाच मतदान करावं लागणार आहे. आणि विशेष करून निमगाव जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. का? कारण का आम्ही शिक्षक लोक, काही उमेदवार आपल्यामध्ये कधीही राजकारणाचा संबंध नाही, अशा आम्ही रामभाऊ सातपुते साहेबांनी आमची निवड केली. का? आम्हाला त्यातून पैसे कमवायचे नाहीत, आम्हाला त्यातून खायचं नाही, आम्हाला भरपूर आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला फक्त लोकांचा विकास करायचा आहे. जास्तीत जास्त रस्ते असतील, गटारीची काम असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, शिक्षण व्यवस्था असेल, या जेवढ्या सगळ्यात जास्तीत जास्त संधी येईल. आणि या निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा, जे विरोधक आहेत ते कुठल्या प्रवृत्तीचे आहेत ते तुम्ही तपासा. एक दिवस पाया पडेल आज येऊन, 5 वर्षामध्ये कधीही पाया पडणार नाही. आज पाया पडतायत ते का? आमच्यासारखे लोक रामभाऊ सातपुते साहेबांनी कणखर त्या ठिकाणी नेतृत्व, त्या ठिकाणी रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. म्हणून त्यांनी आज फक्त बलाढ्य आणि पैसेवाले, ज्याला पैशाचं काही महत्वच काही माहिती नाही, कारण का दारूचा सोसाट असेल, जेवणाचा सोसाट असेल, काही पैसे वाटपाचा कार्यक्रम सुद्धा, आणि तुमच्या 8 गावामध्ये तुमच्या मतदारसंघातला उमेदवार सुद्धा त्यांना मिळाला नाही. म्हणजे 8 गावातला एकही पुढारी नाही का तुमच्यामध्ये त्या पक्षाला? जवळ 7 ते 8 गावामध्ये एकही तुमच्या इथून पुढे तुम्हाला कायम पारका बाहेरच्याच मतदारसंघातला उमेदवार या ठिकाणी उभा केला जाईल, आता जर निवडून दिला तर. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यातले मतभेद पूर्ण विसरा. आतापर्यंत मतभेद पूर्ण विसरा. कारण का आमच्या सुद्धा निमगाव गणामध्ये आहे तो उमेदवार बघा, इथला गणातला उमेदवार आहे ते बघा, त्यांचे काय व्यवसाय आहेत, काय धंदे करतात, हे सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा आपण त्यांनाच लोकांना निवडून देतो. आमच्या त्या ठिकाणी आमच्या पोलीस मधली सत्ता बघा, 40 वर्ष सत्ता होती. किती वर्ष? 40 वर्ष सत्ता होती एक हाती सत्ता. हे गेल्या 5 वर्षामध्ये लोकांमध्ये जागृती करून 5 वर्षामध्ये एकही त्यांचा त्या बॉडीतला धनगर समाजाचा उमेदवार निवडून देता आला नाही. एकही. म्हणजे किती समाजावरती प्रेम केलं असेल. आणि तो व्यक्ती आज जिल्हा परिषदला उभा आहे. काही नाही, कोणत्याही भूल थापाला बळी पडू नका. आपल्या निमगाव गणातून, कारण का मी 15 वर्ष शिक्षक म्हणून निमगाव मध्ये स्वतः काम करतो, त्या ठिकाणी आपल्याला भरपूर लीड मिळणार आहे. पुरुष, डोंबावारी आणि झंजेवारी आणि कुसमोड या गावामधून सुद्धा आपल्याला भरपूर लीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मिळणार आहे. फक्त मला गोरडवाडी गणातून त्या ठिकाणी लीड एवढी संख्या बघितल्यानंतर आणि एवढा आश्वासक चेहरा कुणी येईल, 5,000 देईल, 10,000 देईल, 10,000, 20,000 तुम्हाला एका महिन्यामध्ये सुद्धा पुरत नाहीत. एका महिन्यामध्ये सुद्धा पुरत नाहीत, लक्षात ठेवा. जर घ्यायचे असेल त्यांचे घ्या आणि परत मतदान देऊ नका. आज गेल्यानंतर ते बघायला येत नाहीत. तुम्ही शिक्षा करा त्यांना. जो पैसा वाटतोय ना, आज गेल्यानंतर कोणी बघायला येत नाही. विकासाला मत, भाजपलाच मत, कमळालाच मत, कमळालाच मतदान, हे तेवढं लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये, कारण का 7-8 दिवसामध्ये प्रचाराला जास्त वेळ नाही, कारण का माझ्याकडे आम्हाला 13 गाव आहेत जिल्हा परिषद गटामध्ये, थोडासा वेळ कमी मिळेल. पण हा विचार सर्वांपर्यंत पोहोचवा. एकदा आम्हाला संधी द्या. पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदचे उमेदवार तुमच्या या गटाचा चांगला चेहरा अजून बदलून, चांगल्या अजून सुविधा रामभाऊ सातपुते साहेबांच्या मार्फत, पालकमंत्री जयभाऊच्या मार्फत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्फत आपण या ठिकाणी ह्या गावासाठी जास्तीत जास्त काय करता येईल एवढा आणण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही येणाऱ्या मतदानाच्या दिवशी कमळाला 2 मशीन आहेत, पंचायत समिती सदस्य एक आणि जिल्हा परिषद सदस्य एक, त्या दोन्ही कमळाच्या बटन दाबून प्रचंड बहुमताने असं विजय करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. स्वबळावरती लढत आहे. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 29 पैकी 27 महानगरपालिका भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर एक हाती सत्ता मिळवलेली आहे. आणि आपल्या सर्वांचा, चांदापुरीकरांचा उत्साह पाहता या चांदापुरी गावामध्ये सौ गोरड मावशी आणि आपल्या ज्योतिताई ठेवरे, पहिल्या बी ज्योतिताई पाटील होत्या जिल्हा परिषद सदस्य, कमळाच्याच होत्या, आणि ह्या ज्योतिताई ठेवरे निश्चित विजयी होतील. आणि
मी सर्व चांदापुरी ग्रामस्थ या कॉर्नर सभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं आणि उपस्थित सर्व महिला भगिनींचं आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष महोदयांच्या पूर्व परवानगीने आपली सभा संपली असे जाहीर करतो. एक मिनिट. भारतीय जनता पार्टीचा रामदास सतपुते तुम आगे बढ़ो. रामदास सतपुते तुम आगे बढ़ो. धन्यवाद.